हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर आज आली मी शेतामध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे शेतामध्ये आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. तुम्हाला पण वाटत असेल तर नक्की व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मी काय केलं आहे शेतामध्ये ते तुम्हाला नक्की समजेल. कुठे भाऊ कुठे आहे आपला? कुठे? तर आज आम्ही दोघी पण आणि आमचे चिल्ले-पिल्ले आम्ही मिळून आलो आहे शेतामध्ये. तर गेल्या वेळी चिरागनी आणि अधुनी पण म्हटलं होतं की मम्मा आपण जेव्हा कधी आता नेक्स्ट टाइम शेतामध्ये जाऊ तेव्हा मॅगी नक्की खाऊ. तर मी पण म्हटलं हो, एकदा आपण शेतातली मॅगी नक्कीच ट्राय करू. तर आज तो दिवस आला आहे आणि मी सगळं सामान घरूनच घेऊन आले आणि ह्या शेंगा आपल्या शेतातल्याच आहे. आणि ज्यांनी कोणी पण आपला जुना व्लॉग बघितला नसेल त्यांनी नक्की बघा. हा पार्ट 2 आहे. तर हा पार्ट 2 असल्याने पार्ट 1 नक्की बघा, तो पण खूप मजेशीर झालेला आहे. तर मी सगळं सामान आणलं आहे. तर अधून इतका प्रॉब्लेम क्रिएट केला आहे की जेव्हा मी टमाटर तोडायला गेले होते तर आम्ही घरून पाणी घेऊन आलो, कारण आमच्या शेतातली मोटार जी काही आता बोरवेल आहे ती बंद होती. तर म्हटलं घरूनच पाणी घेऊन आलो होतो प्यायचं. तर प्यायचं पाणी त्याने काय केलं, या चुल्यामध्ये टाकून दिलं आणि पूर्ण चुला ओला करून ठेवला. तर तिथलंच मी ही माती घेऊन त्याला आपल्या कढईला पाक म्हणून लावून घेत आहे. आम्ही तर यांना पाकच म्हणतो, जे काही म्हणजे जास्त कढई जळू नये म्हणून त्याच्यासाठी कवर करत आहे, वरून कवर करत आहे. आणि मी चालू केली तर मॅगी बनवायला. तर आपला चुला एकच होता आणि त्याच्यामध्ये अजूनही पाणी टाकलं. तर चूल पेटवायची कशी, आणि काड्या पण नवीन होत्या. आता म्हटलं आलोच आणि टाईम पण खूप झाला होता, कारण आम्ही येताना 4 वाजता निघलो होतो आणि शेतातलं थोडंसं काम होतं आणि ऊन पण खूप वाढलं म्हणून आता थोडंसं लेटच आलो. तर लेट करता करता खूप उशीर होऊन गेला. आता इथं चालू केलं आहे मी चूल पेटवणे. पण ओलं असल्याने काही आता पेटेल की नाही हे माहीत नव्हतं, पण मी म्हटलं चला ट्राय करू. तिथं मी आपली चूल पेटवत आहे. तर फायनली पहिल्या वेळी पेटली, पण ती थोड्या वेळाने विजूनच जात होती, कारण अजूनही तिथं पाणी टाकलं होतं म्हणून विजूनच जात होती. तर थोड्या वेळाने पेटल्यानंतर मी म्हटलं चला आपली कढई ठेवते, पण चुला पण एवढा मोठा झाला होती की कढई पण मावत नव्हती. तर आता काय करू, मला काही समजतच नव्हतं, हसायलाच येतो. बघू शकता पुन्हा आपला चुला विजलेलाच आहे. तर फुक इतकं माझ्या डोळ्यामध्ये हा धुवा गेला की मला आता डोळे बंद करायची वेळ आली होती आणि टाईम पण झाला होता. घरचे पण लोक फोन करत होते की तुम्ही लवकर या घरी, आणि घरी पण काम होते कारण त्या दिवशी शिवजयंती होती. शिवजयंतीचा दुसरा दिवस होता, पण आम्हाला बाहेर ठिकाणी पण जायचं होतं. ज्याने कोणी पण शिवजयंतीचा ब्लॉग नसेल बघितला तो पण पहा, मस्त झाला आहे तो पण ब्लॉग, तो पण नक्की बघा. आणि सगळे ब्लॉग माझे छानच असतात. तुम्ही कमेंट करायला विसरू नका, ब्लॉग बघत जा, कमेंट करत जा. कमेंट तुमच्यामधला वाचायला खूप आवडतं म्हणून तुम्ही कमेंट करायला विसरू नका, कमेंट नक्की करत जा. तर इथं जाऊबाईंना पण लावलं आहे कामाला, कारण मीच का करू, कारण मला पण इथं रडायला येतं. तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावर कसे हावभाव झाले आहे, कारण इतका धुवा मी कधीच घेतला नव्हता, कारण इथं अजून एवढा प्रॉब्लेम केल्यामुळे धुवा माझ्या डोळ्यात खूप जात होता. मॅगीला 2 मिनिटं लागते हे तर तुम्हाला माहीतच आहे. मॅगी असा एक पदार्थ आहे की जो 2 मिनिटात होतो, पण मॅगी कसं वाटतं या धुव्यामध्ये? खूप वेळ लागून तुझीच गेला. आवड होती ना? कसं वाटतं या धुव्यामध्ये? नाराज झालाय आता, धुवा पाहून नाराज झालाय. तर जाऊबाईने कापून दिले कांदा टमाटर. त्यानंतर मी इथं तेल टाकलं. तेल तर लवकरच गरम झालं होतं, कारण थोडासा आपला विस्त पेटला होता. तर त्यानंतर मी तेल गरम झाल्यानंतर म्हटलं वेळ वाया घालवत नाही, चटाचटा सगळे सामान टाकून देते इथे, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला त्या पाण्यामध्ये शिजवायचं होतं, फोडणीच्या पाण्यामध्ये शिजवायचं होतं, म्हणून म्हटलं चला टाकून देते. आणि इथं मी पेपरने त्या जे काही आता प्लास्टिक होते त्याने मी हवा देत आहे, कारण त्याच्यामुळे आपला विस्तव लवकर चालू होईल. म्हणून म्हटलं आता बघू शकता चालू पण झालं. असंच होत होतं, थोड्या वेळात चालू होत होता म्हणजे विस्तव चांगला लागत होता, त्यानंतर थोड्या वेळाने विजत पण होतं. असंच करत करत आम्ही पूर्ण मॅगी कंप्लीट केली आहे. त्यानंतर तेल टाकलं, तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकला. आणि हे वाटाणे आपल्या शेतातलेच आहे, मी तोडून आणले आणि एका पन्नीमध्ये ठेवले होते. ते यांना दोघा मुलांना काढायला लावले होते, त्यांना पण थोडंसं कामाला लावलं इथं, कारण मॅगी सगळे मिळून खायचे तर सगळे मिळूनच काम करायचं आमचं पहिलंच आहे. तर त्यानंतर वाटाणे टाकले. वाटाणे तर आपले कोवळे असल्याने लवकर शिजणार. तर इथं वधू चिकू पण मला मदत करत आहे. त्याला पण मला वाटत असेल मम्माचं एवढा स्ट्रगल चालू आहे, तर थोडीशी आपण पण हेल्प करा. तर त्यानंतर इथं मी शिजवून घेत आहे आपले टमाटर तर टाकायचेच आहे. तर इथं मी आपले त्याने थोडेसे तेलामध्ये शिजवून घेतले. त्यानंतर इथं टाकलं आहे मी टमाटर पण छान शिजू देईन. आणि हे टमाटर आपल्या शेतातलेच आहे, इतकं टेस्टी आहे, गोड खायला खूप गोड लागते. त्यानंतर मी विस्तव पण थोडंसं साईडला चालू ठेवत आहे, कारण आपला विजू शकते, कधी पण तो विजू शकते. आणि पुन्हा त्याला इथं मी हवा देत आहे. अधू पण तिथं मदत करत आहे, कारण अधूनीच इथं प्रॉब्लेम क्रिएट केल्यानंतर अधू पण मदत करणारच ना. बस जास्त पडलं पण 5:30 हो, वर गेली 5:30. 5:40 झाले. आता शिजते की फायनली. तुम्ही चुपचाप राहा रे, तोंड नको वाजवू.
ओके मीठ वरून नाही टाकतात या पहिले पाणी टाका कोडायला पाहिजे हो, टाका, हो. सगळे हो हा एवढा धुवा आणि मुलं पण मधात मला खूप त्रास देत होते. त्यांना तर कधी खाऊ ना कधी नाही असं झालं होतं. म्हणूनच त्याला मी एका शब्दात चूप ठेवले, कारण मुलांनाच देणार होते पण मुलांचा काही आनंद गगनात मावत नव्हता. असे करत होते जसे काही मॅगी त्याने पहिल्यांदाच खात आहे अशाच टाईपचे करत होते, म्हणून त्याला थोडंसं मी चूप ठेवलं. त्यानंतर इथं मी मॅगी पण ॲड केली आहे. आता याला मी वरून झाकण ठेवून म्हणजे आपली जे काय आता ताट ठेवून याला मी चांगलं उकळू देईल, कारण मॅगी शिजायला काही वेळ लागत नाही. असा तर वेळ लागलाच नसता, पण हे विस्तव आपलं चालू बंद होत होता म्हणून इथं खूप वेळ लागलाय. तर चिरागच्या पण डोळ्यामध्ये खूप सारा धूर गेला. तो पण डोळे लावून तिथं थोडं खूप वेळ असा डोळा लावूनच डोळे बंद करूनच बसला होता. त्यानंतर इथं मी झाकून ठेवल्यानंतर आपल्या मॅगीला लवकरच उकळी येईल. तर थोडासा मसाला राहिला होता तो पण मी इथं टाकत आहे. जे कोणी माझा व्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, व्लॉग आवडल्यास कमेंट लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंट लाईक नक्की करत चला. तर फायनली झाली आपली मॅगी. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. जशी बनायच्या वेळी दिसत होती त्यापेक्षा सुंदर झाली आहे. आणि मी विचारत होतो ती वाटतच होतं मला कशी होईल नाही कशी नाही. तर फायनली झाल्यानंतर मला तर खूप आवडली. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर पण आला आहे. तर आता आम्ही सगळेजण याला वाटून खाऊ. तर मी आणलं आहे इथं बघू शकता मुलांचा किती आनंद आहे आणि जाऊबाई इथं वाटत आहे सगळ्यांना. इथं बघा मॅगी सगळ्यांना एवढ्या देतात. मेहनतीनं मॅगी झाली, आता वाटणं चालू आहे. कशी झाली असेल सांगा बरं मुलांना, कशी झाली असेल मॅगी? आम्ही आम्ही टेस्टच नाही केलं, आता टेस्ट करा. सूप नाही झालं ते फुकता सूप चाललं गेलं, आटून गेलं सूप. दादाला दे, आपले भाऊला दे. बघू दे, त्यांना पण टेस्ट बघू दे. एवढी मेहनत होते ना. हो, याला थोडंसं जास्त दे मुलांना दे. हा, चिरागला जास्त दे, अदूला चांगलं. कुठे भाऊ कुठे आहे कुठे कुठं तिकडे रे घे खा तुम्ही खा. घ्या हे घे अजून एक तुझं घे. भाऊ या ना, या हे नाही का ह्या झाकणाचं होतं पाणी, हे कुठून बघा पाणी म्हणून चाललं गेलं पूर्ण. ये भाऊ खाऊन पाय कशी झाली मॅगी. तुमच्याकडे चमच आहे का? नाही मग हात धुवून खाऊ, कारण चमच नाही. या याच्यामध्ये या थोडस व्हिडिओ बसून खा ना, चांगलं बसून खा, काही हरकत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला चमचा नाहीये. जमला? सांगा रे मुलांना कसं झालंय? कसं झालं? छान टेस्ट आली ना? अरे मजा येते रे वावरात. छान झालं? का झाली सांग ना. बढिया, एक नंबर. बढिया. अदूला विचारा कशी झाली. अदू कशी झाली? चांगली. या असं करा, टेस्ट येईल बघ, असं करा. कसं झालं दादा? चला खरं चांगलं झाले. बढिया कारण बहुत मेहनत लागली पण ना, मजा आली पण. छान. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आपापल्या प्लेटमध्ये मॅगी घेतली आणि इतकी टेस्टी झाली होती ना, काय सांगू, इतकी टेस्टी झाली होती. मला तर खूप आवडली. मी मॅडम पोट भरून खाल्ली. संपली. घे माझी, घे. शेअरिंग इज केअरिंग. अदू मम्माला कोण देईल रे सांगा बरं. अदू पण देत आहे. हो टाकून. मॅगी खाणं झाल्यानंतर इथं आली भांडे घासायची वेळ. तर इथं मी भांडे घासत आहे. भांडे इथं मी स्वच्छ करून ठेवेल, कारण नंतर पण यायचं आहे म्हणून मी इथं भांडे स्वच्छ करून ठेवत आहे. आणि जे पण काही वस्तू मी काढल्या होत्या त्या पण जिथल्या तिथं ठेवून देईल, कारण आपली शेती म्हटलं तर इथल्या तिथं वस्तू होऊन जाते, म्हणून मी जिथल्या तिथं वस्तू ठेवत आहे. आणि जो विस्तव पेटला होता तो त्यावर पण पाणी टाकलंय दादानी, कारण इथं आग लावून आपण जाणे बरोबर नाही, म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित निघलोय घराकडे. शावा बल्ले म्हणते बल्ले. ए बस बापू. सगळे कामं झाल्यानंतर आता निघलो आम्ही घराकडे. तर वाजले होते 6च्या वरच झाले असेल. तर इथं आम्ही निघलोय घरी आणि इथं आम्ही जातो बैलगाडीने. तर इतकं सुंदर वाटत होतं, खूप छान वाटत होतं. आम्ही नेहमी बैलगाडीनेच जातो, पण आता तुम्हाला दाखवत आहे तर खूप छान वाटत आहे. आम्ही आता पोहोचतो आहे घराकडे.
एवढं निसर्गरम्य वातावरण आणि खुली हवा शहरी लोकांना खरंच मिळत असेल का? आणि आपण आपल्याला नशीबवान समजा की एवढं सगळं आपल्याला फ्रीमध्ये मिळत आहे आणि ते पण निसर्गाकडून. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. आणि हसा आणि दुसऱ्यांना पण हसवा.